चेंडू फेकले होते. इथून कर्ज प्रत्युत्तर नाही आहे. फलंदाज अजय भोईरकडे. पुढचा बॉल यावेळेस करत स्लोवर वन, परंतु इथून दिशाहीन गोलंदाजी दिशा भटकले. पंचांना हेरला आणि अवांतर घोषित केला. अतिरिक्त धावसंख्येनं श्री गणेश झालाय तो टीम जय हनुमान मोठीजुई बी संघाचा. अवांतर धावसंख्येनं खरं तर अकाउंट ओपन केलं जातोय एकेरीनं, जिथं खरं तर अकाउंट ओपन होण्यासाठी तब्बल 2 चेंडू आणि तदनंतर खरं तर ही आलेली अतिरिक्त रन्स. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साइडला लॉफ्ट तर केलाय. क्षेत्ररक्षक अप्रतिम खरं तर मिड ऑन मधून अगदी खरं तर लॉंग ऑन पर्यंत अगदी उलटा धावत गेला आणि तिथून खरं तर या क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल. ज्या खेळाडूचं खरं तर क्षेत्ररक्षकाचं नाव आहे दुर्वेश गोवारी, नौपाडा प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक खरं तर दुर्वेश गोवारी यानं तिथं पकडलाय झेल आणि इथून संपुष्टात येतोय खेळाडू अजय भोईरेचा खेळ. पाटील यांना विनंती केली जाते की आपण व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. इथून खरं तर अजय भोईर हा खेळाडू न खरं आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना घरच्या प्रेक्षकांना नाराज केलंय. तिसऱ्या क्रमांकावर होता राकेश कोहली मैदानामध्ये गेलाय. इन ॲट नंबर 3. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद एक धावसंख्या आपण गुण तालिकेवरती पाहतोय आणि इथून आता नवीन खेळाडू आपण पाहायला मिळेल राकेश कोहली. त्याला साथ देतोय मंगेश खर तर 3 चेंडू फक्त आणि फक्त 9 सेकंड वरती पाहत राहिलाय. पहिले 2 चेंडू निर्धाव पिकले तदनंतर अवांतर आलाय. या चेंडूवरती महत्वाचे विकेट्स अजय भोईर तंबूमध्ये परतलाय. 5 ओव्हरची मॅच हायस्ट स्कोर 61 आहे. इथून जर मोठी संघानं 62 बनवल्या त्या जर चेस केल्या नौपाडा संघानं तर त्या संघाला बाय मिळेल. पण जर इथून 61 बनल्या नाही तर साहजिकच ओपन 11 कोलकेपेठ हा संघ खर तर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. नेक्स्ट बॉल इथून ज्या वेगाने आलाय ना त्याच वेगानं त्याला धाडलाय. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हा ठोकलाय पहिला सिक्सर. राकेश कोहली जणू काय पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलाय की काय. आज घरच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी मला फलंदाजी करायची आहे. खर तर निश्चितच एक मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातोय सातत्यानं, ज्याच्यावरती फार मोठा विश्वास असेल. संघनायक मंगेशचा इथून आडव्या बॅटनं ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता, परंतु चेंडू खरं तर शॉर्ट फाईन लेग रिझर्व्हमध्ये फील्ड केला जाईल. कुठल्या प्रकारची रन्स या चेंडूवरती तुम्हाला मिळणार नाही निर्धाव चेंडूची सांगत होते. आता या खरं षटकातील उर्वरित शेवट चेंडू शिल्लक असावा आणि खरं एक षटकानंतर आपण निश्चितच आवाजामध्ये देखील बदल करणार आहोत. ते आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. खरं तर सुशांतजी पाटील सर मॅन फ्रॉम कामोडे यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. तत्पूर्वी 5 चेंडूचा खेळ संपला. एक गडी बाद 7 धावसंख्या. शेवटचा चेंडू हा बोली पद्धतीचा होता, त्यावरती केले आक्रमण. बॉलला दिले फेकून डीप स्क्वेअर लेग सीमा पार 6 रन्स. या षटकाराच्या साइन तात्काळ बदल आणि ऐकूया आवाज सुशांतजी पाटील सर मॅन फ्रॉम कामोठे.
षटक पण पाहिला 13 धावा, एक विकेट मात्र नक्कीच मिळाली गणेश कोळी याला. प्रतीक भगत आलाय या वेळेला. बॅटची कडा संदेश भगतनं गॅदर केला आहे, मात्र इथे कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. गती होती चेंडूवरती. प्रतीक भगत नौपाड्या संघातील एक युवा खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे आणि इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. इथे मात्र विजय राणा यांचा अप्रतिम प्रयत्न होता, मात्र प्रयत्नाच्या पलीकडे हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. डीजे थँक्यू. इथे आपण पाहतो 19 धावा धावपलकावरती अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि इथे विकेट. फलंदाज इथे आपण पाहतोय जय हनुमान मोठी जुई विपक्ष श्रीदत्त नौपाडा या दोन संघांना एकमेकांच्या विरोधात लढताना पाहतोय आणि लढताना अशा काही स्थितीवरती येऊन हा सामना पहिल्या इनिंगचा डाव समजावतोय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये आपण पाहिलं, पहिला चेंडू डॉट होता, तदनंतर 6, तदनंतर विकेट. अप्रतिम मोठीजुईच्या क्रिकेटच्या पटलावरती जय हनुमान मोठीजुई टीम या वेळेला या सीझन मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गली शोधून काढले आहे आणि चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. चौकार. या चौकारानं धावसंख्येचा वेग आता वाढेल. विकेट नंतर जबाबदारी सांभाळण्याचं काम फलंदाज अक्षय पाटील यावेळेस करत आहे आणि त्याला साथ देताना नॉन स्ट्राइक एंड वरती राकेश. यावेळेला लोअर फुल टॉस अप्रतिम. विजय राणा पोचेल त्याच्या अगोदर चेंडू गेला वन बाउंस सीमा रेषा बाहेर. चौकार. अतिशय सुंदर, मात्र थोडीशी दिशा भरकटलाय चेंडू. अवांतर धाव मात्र नक्कीच मिळेल. अक्षय पाटीलचा विचार केला ना, 2 चौकार त्याने लगावलेले आहेत लगातार आणि आपल्या टीमची धावसंख्या वाढवण्यात त्याला आता मात्र यश मिळतंय. मात्र दुसरीकडे प्रतीक भगत हा शेवटचा चेंडू फेकून काढेल. पुन्हा एकदा त्याच लेननं चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, तीच चूक पुन्हा एकदा अवांतरच्या स्वरूपात केली आहे प्रतीक भगतनं. श्रीदत्त नौपाडा संघाच्या माध्यमातून आपण नेहमीच प्रतीक भगतला पाहतो, चांगली कामगिरी. मात्र समोर अक्षय पाटील सारखा एक अतिशय जबरदस्त फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. लोअर फुल टॉस ऑन साइडला चेंडू गेला डीप मिड विकेटकडे. गणेश कोहली त्या ठिकाणी त्यांना चेंडू उचलण्याचा प्रयत्न, फेकेल, थ्रो केलाय, मात्र इथे दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये, नकार दिलाय कारण रिक्स नको. अगोदरच आपण पाहतोय 2 विकेट डगआउटला बसलेत आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, म्हणून कदाचित नकार दिला या दोन्ही फलंदाजांना एकमेकांना. इथे पहिल्या षटकाचा खेळ पाहिला 13 धावा झाल्या होत्या, तदनंतर 17 धावा प्रतीक भगतच्या षटकामध्ये पाहायला मिळते. ऑल टोटल आपण धावसंख्या पाहिली तर 30 धावा. डीजे नॉनव्हेज खाऊन तब्येती झाल्याच पाहिजेत. अरे ढेऱ्या घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे का काय? अशा प्रकारच्या नाईट टुर्नामेंट आणि डे टुर्नामेंट फार कमी पाहायला मिळतात. सीझन चालू होते न होते
काहीशा डे टुर्नामेंट झाल्यानंतर लगेच नाईट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये अति शांततेत सर्व खेळाडू खेळत असतात आणि आपल्या गावाचं नाव मोठं करत असतात. अशा या आयोजनाला तुमच्या समोर मांडणारी मोठीजुई गावातील आपल्या पंचक्रोशीतील A1 जोडी कल्पेश आणि केतन. यावेळेला चेंडू चांगला आहे, चेंडू चांगला आहे. फुल्लर लेंथ वरती हा चेंडू आढळला गेला गणेश कोळीच्या माध्यमातून. अक्षय पाटीलला आता विचार करावा लागेल, कारण 2 चेंडू ज्या पद्धतीनं त्यानं चौकाराचे खेळून काढलेत ना, आतापर्यंत 4 चेंडू 9 धावांची जबाबदारी त्याने सांभाळली आणि जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे तो प्रयत्न करेल. या टीम मध्ये आपण भरत यांना देखील पाहू शकाल, ज्याच्याकडे अनुभव आहे. आणि यावेळेला यॉर्कर लाईनचा चेंडू स्क्वेअरला चेंडू गेलाय अंपांच्या दिशेने. त्या ठिकाणी चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रज्योत भगत त्या ठिकाणी होते. एक धाव मिळेल एका धावेने. 31 धावा धावफलकावरती. अक्षय आणि राकेश अशी जोडी आहे. 3 चेंडू 12 धावांवरती राकेश खेळतोय आणि 5 चेंडू 10 धावांवरती अक्षय खेळतोय. या वेळेला 3 चेंडू नंतर पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली आहे, ती म्हणजेच राकेश याला. राकेश ज्या पद्धतीनं त्याची बॉडी लँग्वेज आहे ना, फटक्याची देखील आशा आहे डगआउट मधून. गणेश कोळी या वेळेला दिशा भरकटलाय चेंडू. पंचांचा इशारा, इट इज अ वाईड बॉल. धावसंख्येत भर पडेल. या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रतीक भगतनं 2 अवांतर चेंडू फेकले होते. त्यानंतर गणेश कोळीनं आलाय. कदाचित या गोलंदाजाचा वेगळा मनसुबा देखील असावा, कारण सर्रास काही गोलंदाज फिल्डिंग लॉक करतात आणि आपल्या शैलीचा वापर नितांत करत असतात. मात्र त्या शैलीला ओळखणारे हे दोन्ही फलंदाज आहेत, राकेश आणि कल्पेश. अक्षय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वीपरला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विजय राणा. 1 धाव मिळेल. आता मात्र धावसंख्येचं गणित आपण पाहिलं ना, तर पहिल्या षटकाला 13 धावा होत्या, त्यानंतर 17. मात्र गणेश कोळीनं जसा चेंडू हातामध्ये घेतला ना, 3 चेंडू फेकले. त्याने एक अवांतर देखील फेकलाय. 1 डॉट 2 एकेरी. म्हणजे मागच्या षटकात ज्या त्याच्या चुका झाल्यात ना, त्या चुका भरून काढण्याचा प्रयत्न या षटकात केला जातोय. अतिशय जबरदस्त. या वेळेला चेंडू डीप कव्हरला गेला. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. चेंडू उचलला, फेकलाय. तोपर्यंत सेफ लँडिंग. अगदी पॉपिंग क्रीजच्या पट्टीला बॅट घासून तो सेफ आहे. आणि इथे मात्र 2 धावा मिळतील. एकेरी, दुहेरी, तिहेरी आणि एखाद मोठा फटका टायमिंग शॉट म्हणून जरी असला ना, तरी धावसंख्येचा आराखडा उत्तम सजला जातो. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला एक जबाबदारी गोलंदाजांना सांभाळायला मिळते. मात्र तसं कर्तव्य इथे मात्र 2 फलंदाजांना करावं लागेल, गोलंदाजाला करावं लागेल. या शांततेला भंग करण्याचा प्रयत्न. इथे कदाचित 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, एक अवांतर आणि एक लॉंग स्टॉपचा चौकार, म्हणजे 5 धावा मिळतील. अगदी या चुका तुम्हाला डोकेदुखी ठरू शकतात, कारण जय हनुमान मोठीजुई संघ या सीझन मध्ये नव्यानं या पंचक्रोशीमध्ये उतरलाय आणि खेळण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. आणि त्याच प्रकारे श्रीदत्त नौपाडा संघ यांच्यामध्ये देखील तेच सामर्थ्य, कारण बऱ्याच मैदानावरती आपल्या दोन्ही बाजू त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. म्हणतात समय सूचकता, कल्पकता, जी साऊंड मास्टरनं नुकताच आपल्या समोर सादर केली आहे. अक्षय या वेळेला चेंडू खेळून काढलाय. पुढील चेंडू टॅप क्रिकेट. इथे मात्र सक्सेसफुल होईल का? विजय राणा प्रयत्न करतोय. ओ माय गॉड, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल विजय राणाचं. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याला प्रयत्न थ्रो केलाय, मात्र इथे एकानं चूक केली आहे, दुसऱ्यानं सावरण्याचा प्रयत्न, त्याच्याकडून देखील चूक. आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट. म्हणजेच या 2 चेंडूंवरती जर आपण पाहिलं ना, तर 7 धावा एकवटल्या गेल्यात. म्हणजे ऑल टोटल आपण धावा पाहतो धावफलकावरती 47 ऑन बोर्ड. चला लगेच पाणी घेऊन मैदानावरती जायचं आपल्या शिल्लेदारांना. नव्या आणि यशिता प्राईम प्रॉपर्टी फ्रेंड्स ग्रुप चषक 2025 मोठीजुई गावातील 2 युवकांनी, 2 युवक बंधूंनी आपल्या सवंगड्या समवेत या प्रकाश ज्योतातील
स्पर्धेला आपल्या समोर मांडलंय आणि ज्या पद्धतीनं आपण बरोबर व्यासपीठाच्या समोर आपण पाहतोय 2 सायकल 1 बाईक, खरं तर मॅन ऑफ द सिरीज, गोलंदाज, फलंदाज आणि चमचमणाऱ्या ट्रॉफ्या, ज्या ट्रॉफ्यांसाठीच खरं तर ही धडपड या मैदानावरती पाहायला मिळत आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय, मॅन ऑफ द सिरीज अशा अनेक साऱ्या ट्रॉफ्या मात्र उद्याच्या मेगा फायनलला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आदरणीय किरणजी काशीनाथ पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. किरणजी पाटील या आपण पाहू शकाल स्क्रीनवरती युग हेमंत भोईर, प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि निमंत्रक ग्रीष्म कल्पेश भोईर. खरं तर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज मात्र या आमच्या चिमुरड्याला मिळत आहेत. नव्या पिढीचं स्वागत आपण निरंतर आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांतून केला पाहिजे आणि लहान मुलांना आवडणारा हा वाढदिवसाचा सोहळा प्रत्येक परिवारात प्रत्येक आई वडील आपापल्या माध्यमातून आपापल्या परिस्थितीतून करत असते, कारण मुलांचं स्वप्न पूर्ण करणं हे आई वडिलांचं प्रथम कर्तव्य राहिलंय. चला मैदानातून गाड्या घेऊन येऊ नका अशी आयोजकांची सक्त ताकीद आहे. चौथा षटक प्रगतीपथावर दुर्वेश गोवारी या सीझन मध्ये फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज आहे, मात्र इथे चौथं षटक त्याच्या वाट्याला आलंय. कदाचित काहीतरी वेगळा मनसुबा, मात्र ज्या फॉर्म मध्ये ज्या लय मध्ये अक्षय खेळतोय ना सद्यस्थितीला आपल्या कोठ्यामध्ये त्यानं 8 चेंडू आणि 19 धावा बनवल्यात आपल्या जय हनुमान मोठी जुई टीम साठी. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, यॉर्कर लाईन, इथे भेदक मारा केलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलण्याचा प्रयत्न करील, दुसरीला नकार दिलाय राकेशनं, कारण धावसंख्या ज्या स्थितीनं चाललेल्या आहेत ना अगदी योग्य सुरळीत फलंदाजांची स्थिती सद्यस्थितीला आहे, त्यामुळे कदाचित त्यानं नकार दिला. इथे दुर्वेश गोवारी पहिला चेंडू ज्या लईनं फेकला होता ना यॉर्कर लाईन, अशाच प्रकारच्या चेंडूंना फेकावं लागेल तेव्हा कुठेतरी या षटकामध्ये थोडासा एक जबर बसेल फलंदाजांना. यॉर्कर लाईन पुन्हा एकदा सेम डिलिव्हर केलाय, चेंडू मिस झालाय, फलंदाज डॉट बॉल म्हणावा लागेल याला आणि बाकीचं उर्वरित काम संदेश भगत यानं पूर्ण केलंय. आपण जर विचार केला तर जय हनुमान मोठी जुई टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत. परत भोईर आहे, अक्षय सद्यस्थितीला खेळतोय, राकेश खेळतोय, प्रदीप आहे, विशाल कामोडकर आहे, निलेश आहे, अमोल, अनेक चांगले फलंदाज जय हनुमान मोठी जुई टीम मध्ये आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम दर्जेदार, का दुसरीला नकार दिला राकेशनं, दाखवून दिलाय हा दमदार ब्रँडेड षटकार. थँक्यू. इथे पहा दुर्वेश गोवारीला ही खरं तर षटकाराची एक चपराक लगावली आहे. 54 धावा धावपलकावरती. अक्षय आणि राकेश आता चांगली पार्टनरशिप सजवते, म्हणजे जशी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आपण निरंतर पाहतो ना अगदी तशाच पद्धतीचं आपल्या टीमसाठी केलेलं योगदान अक्षय आणि राकेश याचं पाहायला मिळतंय. यावेळेला डॉट बॉल आहे. सुरुवातीचे 2 चेंडू ज्या पद्धतीनं फेकले, तिसऱ्या चेंडूत कुठेतरी बिघाड आला, मात्र चौथा चेंडू दुर्वेश गोवारीचा फार पाहायला मिळते सुंदर. नौपाडा टीम मध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. संदेश भगत, प्रतीक भगत आहे, दर्पेश, विजय राणा, दुर्वेश, गणेश कोळी असे कमीत कमी 6 ते 7 फलंदाज या टीम मध्ये उत्तुंग कामगिरी करणारे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, नो मॅच नो लँड, खेळाडू नाहीये, चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न, टप्प्यात चेंडू उचलला जातोय गणेश कोळीच्या माध्यमातून, मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 56 धावा. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. अजूनही चौथा षटक प्रगतीपथावर आणि या इनिंग मधील 7 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. UTC वरती आपण या संपूर्ण मैदानाचा लेखाजोखा पाहतोय. 3 मास्टर अगदी बसलेले आहेत लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी. लोअर फुलटस, यॉर्कर, ओ माय गॉड, काय चेंडू होता.
अगदी पहिला, दुसरा, चौथा आणि हा 6वा चेंडू दुर्वेश गोवारी याच्या माध्यमातून वाखाणण्याजोगी गोलंदाजी झाली आहे. कारण अक्षय आणि राकेशला थांबवणं हे कठीण झालं होतं 3 गोलंदाजांना, मात्र ते काम इथे मात्र एक षटकार खाल्लाय. पण धावसंख्या जर आपण पाहिले ना तर मागच्या षटकांपेक्षा अगदी 9 धावा खर्च केल्यात आणि ऑल टोटल जर आपण पाहिल्या ना तर एकूण धावा धावफलकावरती 56 धावा. डीजे तर आपण पाहत आहात खरं तर कल्पेश आणि केतन यांचे पिताश्री देखील या व्यासपीठावरती आहेत. खरं तर पिताश्रींनी कधी हा विचारच नसेल केला की माझ्या मुलांच्या कार्यक्रमात अशा प्रकारच्या स्टेजवरती आम्ही बसू. खरं तर त्यांचंच आशीर्वाद आहे आपल्या मुलांना. बाप मित्रांनो हा नेहमीच आपल्या आधाराची भिंत असतो आणि त्या आधारातूनच हे दोन बंधू कल्पेश आणि केतन A1 जोडी म्हणून वडिलांच्या आईवडिलांच्या आशीर्वादातून तुमच्या सगळ्यांच्या आधारातून मोठीजुई गावाच्या प्रेमातून आपल्या समोर प्रकाश ज्योतातील या टुर्नामेंट समोर घेऊन आले. चला शेवटचा षटक आहे. प्रज्योत भगत अक्षय समोर आहे आणि शेवटचा षटक कशा प्रकारे असेल. पहिला चेंडू लॉब करण्याचा प्रयत्न, इथे मात्र हातातून चेंडू निसटलाय. दर्पेश त्या ठिकाणी होते विकेट किपरच्या भूमिकेत आणि डॉट बॉल. 56 धावा धावफलकावरती. जयनमान मोठीजुई संघ ज्या पद्धतीनं खेळण्यासाठी उतरले होते, अगदी आपली निर्णायक खेळी आतापर्यंत फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणि इथे एकच धाव. लेग बायची रन आहे ना अंपायर? यस, लेग बायची रन आहे आणि 57 धावा धावफलकावरती. म्हणजे दुर्वेश गोवारीनं 9 धावा दिल्या, त्यानंतर प्रज्योत भगत आला आणि मी सांगतो प्रज्योत भगत हा अगदी या टीम मधील कमी वयाचा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरियंट आहेत. फिल्डिंग, बॅटिंग नेहमीच तो त्याची चलाखी वापरत असतो. ज्या पद्धतीनं 2 फलंदाज राकेश आणि अक्षय इथे मात्र आपली कामगिरी करत आहे ना, त्यांना थांबवण्याचा तो प्रयत्न इथे करील का हा प्रश्नचिन्ह आता मात्र नौपाड्याच्या पाठीराख्यांना. ओ माय गॉड, काय फटका सजवलाय, परिपूर्ण एफर्ट दिलाय राकेशनं. राकेश नावाचा A1 जोडीचा ब्रँडेड षटकार. या चेंडूचा विचार केला ना तर चेंडू हा यॉर्कर लाईनचा होता, म्हणजे चेंडू चांगला होता, पण त्याच्याही पेक्षा या चेंडूवरती अभ्यास केलेला जो राकेश आहे ना, राकेशचाही फटका तितकाच मातब्बर होता. अतिशय जबरदस्त 4 षटकार मारलेत आतापर्यंत. इथे अगदी वचपा काढण्याचा प्रयत्न जणू काही आणि आपण पाहतोय नक्कीच इथे रूह घेतला जाईल DRS पंचांच्या माध्यमातून. अवांतरचा रिहू या ठिकाणी घेतला जायचा DRS. तर अंपायर कॉल इथे अवांतर आहे आणि टीव्ही वरती चेक केलं जाईल की नक्की या चेंडूवरती काय घडलंय. इथे मात्र प्रयत्न केला जातोय दोन्ही टीमच्या माध्यमातून. मात्र मागच्या चेंडूवरती षटकार गेल्यानंतर इथे तर एक पंच आपल्याला यावं लागेल इथे. यस, कारण आमचे तिसरे पंच भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी थोडीशी त्यांना सुट्टी मिळाली आहे, तर आपण त्वरित या, कारण इथे आम्ही डिसिजन देणं थोडंसं योग्य राहणार नाहीये. कारण आपलं काम आपणच करावं आणि त्यासाठी आपण या ठिकाणी यावं. थँक्यू. इथे आमचे पंच येत आहेत, नक्कीच यावेळेस आम्हाला समजावतील. यस, हा फेर चेंडू आहे
येस, अंपायरनं हा कॉल मागे घेतला. पहा, अंपायरनं अवांतर दिला, पण त्यानंतर थोडंसं डाऊट क्लिअर करण्यासाठी कॅमेरामॅनकडे मागणी केली. हे फार महत्त्वाचं असतं. ही खरं तर कटाक्ष ठेवून आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. तर इथे पहा, अगदी या डिसिजनला आपण स्वतःच्या गावच्या टीमचा खेळ पाहतात, त्यामुळे कदाचित पंचांना हा डिसिजन घेण्यासाठी बोलवलं. हे फार महत्वाचं असतं. अतिशय जबरदस्त, अतिशय जबरदस्त चेंडू, आणि इथे चूक दुर्वेश गोवारीने चूक केली आहे. या अगोदर आपण पाहिली होती पहिल्या षटकात दुर्वेश गोवारची चूक झाली नव्हती, मात्र इथे या चेंडूवरती चूक आणि धावसंख्या धावफलकावरती रेखाटली गेली. 67 धावा, 67. आणि राकेश याची आपण जर खेळी पाहिली तर 12 चेंडू 31 धावांची बहारदार खेळी, म्हणजे आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर आहे जयनमान मोठीजुई संघाचा. पाठीराख्यांना कदाचित प्रश्न पडला असेल की 67 धावा, मात्र तितकी सुंदर कामगिरी त्यांची पाहायला मिळते. राकेश, त्यानंतर अक्षय आणि अजूनही डगआउटमध्ये बसलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रज्योत भगतकडे कलात्मक सुंदरता आहे, पण त्याचा वापर या ठिकाणी केला जात नाही. यावेळेला हा डॉट बॉल पाहायला मिळते. इथे मात्र ओव्हरची समाप्ती, पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 17 धावा, तिसऱ्या षटकात 17 धावा, चौथ्या षटकात 9 धावा आणि पाचव्या षटकात 11 धावा खर्च केल्यात. ऑल टोटल 67 धावा, 2 विकेट आणि 68 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. आपण स्क्रीनवरती UTC या चॅनलच्या अगदी स्क्रीनवरती पाहू शकाल. 30 बॉल 68 धावा बनवायच्या आहेत, ते म्हणजेच श्रीदत्त नौपाडा संघाला. आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं आमच्या 99 यशिता प्राईम प्रॉपर्टी फ्रेंड्स चषक आपण पाहतोय. या चषकाला खरं तर क्षेत्ररक्षक या बक्षिसासाठी मा गोल्ड ज्वेलर्स यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून हेमंत जैन यांनी चांदीचा ब्रेसलेट क्षेत्ररक्षकासाठी सौजन्याच्या स्वरूपात दिलेला आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर एन्जॉय स्पोर्ट्स चिर्ले आणि पपन 11 कोळखेपेठ दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण पहिल्या षटकाच्या समाप्ती अगोदर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. आदरणीय द स्मार्ट सिटी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर प्रवीणजी घासे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. तसेच रोशन पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. क्रिशा चायनीज सेंटरचे ओनर नीलमजी भोपी यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. चला, द स्मार्ट सिटी डेव्हलपर्स प्रोप्रायटर प्रवीणजी घासे याच महिन्यात अगदी अंतिम आठवड्यामध्ये आपल्याला त्यांच्या माध्यमातून नाईटच्या टुर्नामेंट पाहायला मिळतील. दरवर्षी त्यांचाही आपल्याला टुर्नामेंटचा बहुमान या मैदानावरती मोठीजुईच्या या सन्मानासाठी अभिमानासाठी पाहायला मिळतं. म्हणून मी सांगितलं होतं की क्रिकेट आता मात्र मोठीजुईमध्ये इतकं फास्ट झालंय, आयोजक इतके अगदी सुसज्ज आयोजन करत आहेत की त्यांचं नाव आता मात्र रायगड ठाण्यामध्ये गाजू लागलंय. अशा प्रकारच्या स्पर्धा भरवण्यात मोठीजुईच्या या सगळ्या शिरेदारांना यश लाभलंय. खरं तर गणपती बाप्पाचं आपण आशीर्वाद घेतो आणि त्यांची कृपा आपल्याला लाभल्याने मोठीजुई म्हटल्यानंतर अक्कादेवी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अक्कादेवी मातेच्या कृपा आशीर्वादातून मोठीजुई गाव नेहमीच प्रत्येक कार्यक्रमाला मोठं करत असतो. आणि या 99 यशिता प्राईम प्रॉपर्टी प्रकाश ज्योतातील या स्पर्धा आपण पाहतोय. फ्रेंड्स ग्रुप चषक 2025 केतन कल्पेश यांचं सुंदर आयोजन आणि या आयोजनातील हे मॅच आपण पाहिली. 67 धावसंख्या उभारून 68 धावांचं टार्गेट 30 चेंडूंमध्ये म्हणजे 5 षटकांमध्ये समोर ठेवलंय. ते म्हणजे आपल्या घरच्या मैदानावरती जय हनुमान मोठीजुई संघ आणि या 30 चेंडूंमधील 68 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करतील हे पाहण्यासाठी आपण जाऊया सेकंड इनिंग मध्ये.
तर इथे एन्जॉय स्पोर्ट्स चिर्ले संघाचे कर्णधार आलेले आहेत. पप्पन 11 कोलखेपेठ संघाचे कर्णधार आलेले आहेत. चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस बॉक्स आपण पाहतोय. एडिटर कुणाल बंडा, स्मार्ट सिटी डेव्हलपर्स, युअर ड्रीम. तदनंतर केतन कल्पेश जोडी, एवन जोडी, अक्कादेवी माता, जमीन प्रायव्हेट लिमिटेड, प्रशांत पाटील, एव्ही स्पोर्ट्स युवा प्रतिष्ठान मोठीजुई, उरण टेनिस क्रिकेट, अशा RSKPS खरं तर ज्वेलर्स आहे. अशा प्रकारचं लोगोज आपण त्या टॉस बॉक्स मध्ये पाहतोय, जिथे दोन कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आलेले आहेत आणि आमचे यजमान यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चलूया आपण टॉस बॉक्स मध्ये आवाज ऐकूया प्रियाल पाटील सरांचा. आपण टॉस करतोय. दोन टीम मध्ये आपण एका बाजूला पप्पन 11 पेठ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय टीम एन्जॉय स्पोर्ट्स चिर्ले. करण मडवी, कृतज्ञ मडवीचा हा संघ टॉस करतोय. चला चिर्ले संघ, इट इज अ कॉल. टॉस जिंकलेत आपण. टॉस पराभूत झाला. पप्पन 11 पेठ यंग टॅलेंट आहेत दोन्ही पण. थांबायचं आहे पण 1 मिनिट फक्त थांबायचं आहे. आपण चिर्ल्याच्या कॅप्टनशी बोलूया. पहा हिंमत दाखवली आहे. येत्या काळात तुम्हाला बोलायला शिकायला लागेल. मराठी आपली अस्मिता, अभिजात दर्जा या मराठी भाषेला दिला आणि त्याच भाषेत आपण त्याच मातीत मराठी मातीत जन्मलोय याचा सार्थ अभिमान ठेवत आपण बोलायला पाहिजेच. कसं वाटतंय मैदानाबद्दल काय सांगू शकतोस? इथे किती टफ स्कोर होऊ शकतोय? पोषक किती दवसके होऊ शकतात आणि या स्पर्धेबद्दल काय तुझं मत आहे? प्रथम मी धन्यवाद देतो की आम्हाला इथं चान्स दिला आणि हे मैदान म्हणजे आम्हाला खूपच इथं म्हणजे लोक जास्त आहेत, पब्लिक जास्त आहे. ते पब्लिकच्या मुलं आम्हाला इथं भेटतात. चला त्यांना पाठिंबा आहे फार साऱ्या लोकांचा आणि इथे मात्र जमलेल्या गर्दीमुळे त्यांचा खेळ अधिकतम चांगला होतोय. रॉयल कार्ड एंट्री, वाईल्ड कार्ड एंट्री आहे. इथून पहिला विजय घेतला दोन्ही संघाने आणि दुसऱ्या विजयासाठी ही रस्सीकीच पाहायला मिळेल मैदानामध्ये. दोन्ही संघांना दिल्या जातील शुभेच्छा. फ्रेंड्स ग्रुप चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष आणि सहर्ष स्वागत तुम्हा सर्वांचं. ओ2 कॉम्बॉक्स. तो चलते मैदान की तरफ 68 रनों का टारगेट और गेंदबाजी के तौर पर यश चाड़के. ये लोअर फुल टॉस गेंद इस वक्त पकड़ने की कोशिश की थी लेकिन बैकअप है, वहां पर 1 रन जरूर मिलेगी. 1 रन के साथ इस वक्त खाता खोलना चाहेंगे दरपेश और संदेश भगत इस वक्त स्ट्राइक के ऊपर रहेंगे. अब सारी आशाएं निर्भर है ये दो बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं. यश जो यहाँ पर गेंदबाजी करने के लिए आए हैं बहुत ही कम उम्र के हैं. ये देखिए मैंने कहा था श्रीदत्त नौपाड़ा टीम के संदेश भगत जिस तरह ये स्ट्रोक खेला है आज के नाइट का सबसे बेहतरीन स्ट्रोक है. 6 रन. चालके ने जिस तरह पहली गेंद फेंकी थी बहुत ही बेहतरीन, उसके बाद इस गेंद को देखा गया संदेश भगत द्वारा और बेहतरीन एक स्ट्रोक निकाला है. अगली गेंद बड़ा स्ट्रोक इस वक्त संदेश भगत ने आते ही तहलका मचाया है. बिग 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 हिट. जी छत्रपति शिवाजी महाराज की जय. जाइए थिएटर में छावा देखिए किस तरह हमारे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, इनके चरित्र के ऊपर एक फिल्म आई है छावा. सब देखिए, बहुत सारे लोगों ने देखी होगी. बेहतरीन है हमारे चरित्र को जिस तरह बॉलीवुड ने प्रदर्शित किया है. अब आपको जरूर पता चलेगा किस तरह वो अपने धरती के लिए, स्वराज्य के लिए जूझ रहे थे.
प्रणाम है उनको, मुजरा। ये देखिए, ओ माय गॉड, इस वक्त संदेश भगत ने लगातार ये तीसरा छक्का। यश कुछ भूल रहे शायद, क्योंकि उनके ऊपर जो भरोसा जताया है, किस तरह गेंदबाजी करनी है, किस तरह उन्हें बल्लेबाजों को रोकना है, ये भूलना नहीं है। क्योंकि भले ही आपकी गेंदबाजी के ऊपर बड़े स्ट्रोक आए, लेकिन उसके बाद संभालना आपका काम होता है। लेकिन जो बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं ना, वो किसी भी गेंदबाज को खारिज नहीं करते, देखते नहीं है, वो सीधे टूट गिरते हैं। संदेश भगत, ये देखिए, स्क्वायर लेग की दिशा में गेंद जाती हुई, तेजी से गेंद चली गई स्क्वायर लेग डीप की तरफ, 4 रन। बेहतरीन स्ट्रोक लगाया इस वक्त। संदेश भगत रुकने का नाम नहीं ले रहे। 5 गेंदें खेली है और इस ओवर की 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर। ये देखिए, यहाँ पर शायद बल्ले का किनारा लगा, इसलिए अंपायर वहां पर अपील अपने ऊपर नहीं ले सके। लेकिन ओवर की समाप्ति, यस, बैट कटाई, अंपायर की निगाहें बनी रहती है, क्योंकि सबसे कठिन काम होता है और बनाने के लिए वो हमेशा तैनात रहते हैं। ओवर की समाप्ति बताया गया है और ओवर की समाप्ति के बाद पहले ओवर में हम सोचेंगे और आपको हम बताएंगे 24 रन्स बिना किसी विकेट के नुकसान पर। सुनते एक शानदार और गीत। यहाँ पर 1 रन लेकर स्ट्राइक अपने दायरे में रखी थी। नए गेंदबाज आएंगे गेंदबाजी के लिए। यश को गेंदबाजी सौंपी थी, लेकिन कोशिश करते करते यहाँ पर अपने टीम के लिए उतना ज्यादा फायदा नहीं दे सके जितना उनकी टीम चाहती थी। लेकिन उतना फायदा दे चुके हैं संदेश, जो टीम बल्लेबाजी करने के लिए दरपेश और संदेश को भेजा था, तब सोच रही थी। कुंदन जी पाटिल, इनका यहाँ पर शुभागमन, उनका हम स्वागत करते हैं और चलते हैं दूसरी ओवर की पहली गेंद। ये देखिए, किनारा आया है, वहां पर रोकने का प्रयास, विकेट कीपर की यहाँ पर चालाकी देखिए, किस तरह वो गेंद के ऊपर आए थे। ये बल्ले का किनारा लगा था, अगर थोड़ा ऊपर आ जाता तो सांसें रुक जाती शायद। लेकिन यहाँ पर कुछ अलग पसंद है, क्योंकि संदेश भगत नामक खिलाड़ी यहाँ पर जूझ गिर रहा है। ये बहुत बेहतरीन गेंदबाजी, इस एंड से ऐसी गेंदबाजी करना और ऐसे मोड़ पर गेंदबाजी करना, ये काबिल तारीफ है। गेंदबाज का नाम है अजय भोईर। कम कद है लेकिन काम बहुत ही बेहतरीन है, रफ्तार है गेंद में। अजय की अगली गेंद फिर से, ये देखिए, गेंद को फंसाने का प्रयास, लेकिन इस वक्त आपने देखा फंसने को तैयार थे। किनारे के ऊपर गेंद लगी बल्ले के, संदेश भगत के, लेकिन आपने चतुराई देखी अजय भोईर की। ऐसी चतुराई क्रिकेट में अगर होगी तो क्रिकेट में हर एक खिलाड़ी का चतुराई भरा खेल देखकर करियर अच्छा हो जाता है। लेकिन इस वक्त जिस तरफ पिछली गेंदों में, पिछली ओवर में रन संख्या गई थी, उन रनों को रोकने का प्रयास किया जा रहा है। ये बेहतरीन है, लेकिन बैड लक, अंपायर को लग गई गेंद ये, और कुछ कर नहीं सकते, क्योंकि वो उनका काम कर रहे, बल्लेबाज का काम कर रहे हैं। लेकिन इसमें फायदा अब यहाँ पर मुठी हुई टीम को हुआ है। चलिए, कोई बात नहीं है। इस वक्त आपने देखा पहले इनिंग में भी लगा था, इसके पहले मैच में भी लगा था शायद। लेकिन अजय भोईर की तारीफ करनी होगी, क्योंकि जिस संदेश भगत ने बड़े स्ट्रोक निकाले ना, उसको अब तक रोका गया है। 4 गेंदें हो चुकी है, सिर्फ 2 रन खर्च किए।
ये देखिए टैप करने का प्रयास मिड विकेट की दिशा में, वहां पर खिलाड़ी तैनात पहुंचने का प्रयास करेंगे लेकिन 4 रन। बड़े बड़े स्ट्रोक निकालने में माहिर है संदेश भगत। पिछले साल से अब तक वो फॉर्म में है, ये फॉर्म उनका बरकरार रखा गया है। लेकिन अजय भोईर यहां पर जिस तरह गेंदबाजी कर रहे हैं, थोड़ा सा बदलाव लाने का प्रयास जरूर करेंगे। ये देखिए क्या बढ़िया गेंदबाजी अजय भोईर द्वारा, विश्वास जताया, गेंद हाथ में सौंपी और उसके बाद जो करिश्मा दिखाया है ना अजय ने, भले ही उनको विकेट नहीं मिला लेकिन बल्लेबाजों को रोकना ये सबसे बड़ा काम होता है, क्योंकि पहले 2 डॉट, उसके बाद 2-1-1 और उसके बाद 4 और उसके बाद डॉट, यानी कि कुल मिलाकर इस ओवर में रन संख्या आई 6। काबिल तारीफ गेंदबाजी। ऑल टोटल हम देखेंगे 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान पर। देखिए यहाँ पर समीकरण अब थोड़ा थोड़ा एक एक कदम बढ़ते जाएंगे, वैसे वैसे स्कोर भी यहाँ पर देखने को मिलेगा, क्योंकि ये सेकेंड इनिंग है, दूसरा सत्र है। और दूसरे सत्र की बात करूंगा, 2 ओवर का खेल खत्म हुआ, 15 के औसत से अब तक पहुंच चुके हैं नौपाड़ा टीम के ये बल्लेबाज। और मैं बता दूं आपको 18 गेंदे और 38 रनों का यहाँ पर समीकरण अभी भी है। 38 रन 18 गेंदों में बनाने हैं, तो इस ओवर में सबसे ज्यादा मेहनत रहेगी बल्लेबाजों की, इस ओवर में सबसे ज्यादा जिम्मेदारी रहेगी गेंदबाजों की, क्योंकि ये लगातार तीसरा अलग चुनिंदा गेंदबाज भेजा गया है प्रदीप भोईर, जिसके खेमे में हमेशा अच्छे गेंदों का एक कारनामा देखने को मिला है। ये देखिए बाहर की तरफ गेंद खेलने का प्रयास किया था, अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए और कहते हुए ये खराब गेंद है, वाइड रन का इशारा। वाइड रन के साथ 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर, और समीकरण यहाँ पर 18 गेंदे 37 रन। जैसे जैसे यहाँ पर गेंद आगे जाएगी ना, वैसे वैसे दोनों भी टीम के जो चहीते हैं ना, वो तालियां बजाएंगे। तालियां किसी एक को जरूर मिलेगी अंत वाली गेंद तक, लेकिन किस टीम को ये अब नहीं बता सकते। ये देखिए ये फिर से शायद वाइड हो सकती है। प्रदीप जिस तरह गेंदबाजी कर रहे हैं, तारीफ है उनकी, लेकिन इस मोड़ पे ऐसी गेंदबाजी करना ये जायज नहीं होगा, क्योंकि आपकी टीम को अगर जीत की तर्रार पर लाना है ना, तो बल्लेबाजों को रोकना या फिर कंजूसी गेंदबाजी करना होगा। और अगर नौपाड़ा टीम को जीतना है तो दरपेश को संदेश की तरह बल्लेबाजी करनी होगी और संदेश ज्यादा से ज्यादा स्ट्राइक के ऊपर रहना होगा। तो ऐसा कुछ कारनामा इस क्रिकेट में हमेशा आपको रंग बदलता हुआ नजर आता है। ऊपर से उठाने का प्रयास किया था, उतनी तेजी से गेंद नहीं चली गई, स्क्वायर लेग से खिलाड़ी डीप से आता हुआ 1 रन जरूर मिलेगी। चलिए दरपेश ने 1 रन जरूर लिए और संदेश भगत को स्ट्राइक दी है। अब संदेश भगत यहाँ पर इस एंड से पहले ओवर में यहाँ पर तनप चुके थे, लेकिन इस ओवर में क्या करेंगे। एक तरफ प्रदीप भोईर जिसके पास भी अनुभव है, और संदेश भगत जो अनुभव के साथ खेलते हैं, तो दोनों में से किसी एक को ही सफलता मिलेगी। ऊपर से उठाने का प्रयास, यहां पर मौका है, खुद गेंदबाज, ओ माय गॉड, ये गलती नहीं होनी थी ना मुन्ना, ना ऐसी गलती कदापि ना करना, जल्द ही आपको रोका जा सकता है। कॉलिंग होना जरूरी था, अंदाजा लेना जरूरी था, क्योंकि कैच किसका छोड़ा, जिसने पहले ओवर में 24 रन बनाए थे, वो खतरनाक खिलाड़ी संदेश भगत। बहुत ही बेहतरीन ट्राई किया था प्रदीप भोईर ने, लेकिन बचने के बाद संदेश भगत क्या करते ये देखना अब दिलचस्प बन जाएगा। अगली गेंद ये देखिए, यहां पर एक की नहीं मिली, दूसरी की कोशिश नहीं रहेगी, क्योंकि गेंद तक पहुंचेंगे उससे पहले गेंद जमीन के ऊपर आ चुकी और 1 रन मिलेगी। 1 रन के साथ 35 रन। प्रदीप भोईर को भले ही विकेट नहीं मिली, 2 गेंदे वाइड फेंकी है, लेकिन उसके बाद प्रदीप ने 3 गेंदे फेंकी है ना, सिर्फ
एक 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 यानी कुल मिलाकर 3 गेंदों में 5 रन खर्च किए। ये भी देखना उतना दिलचस्प है। ये मुकाबला यूं ही नहीं छोड़ा जाएगा, ये मुकाबला अंत तक जाएगा। मैं कहता हूं अगली गेंद क्या होगा इस गेंद के ऊपर। 3 गेंदें अभी भी शेष है, एक तरफ संदेश भगत, दूसरी तरफ प्रदीप भोईर। ये रही गेंद, ऊपर से उठाने का प्रयास, यहां पर है खिलाड़ी, ये कैच को लपक लिया और यहां से माहौल बनाते हुए संदेश बैक टू द पवेलियन। देखिए 29 रनों की बारी खेली है, कम नहीं खेली है संदेश भगत, क्या बढ़िया बारी खेली। और यहां पर रोका गया संदेश भगत को, जा भाई अब तेरी बारी खत्म हो चुकी है क्योंकि तू ही हमारे लिए खतरे की घंटी है, ऐसा बताते हुए प्रदीप भोईर ने पहले कोशिश की थी, नाकाम हुई, कैच छूटा था। उसके बाद कोशिश की, कैच नहीं छूटी क्योंकि वहां पर शायद अजय भोईर थे जिन्होंने कैच को लपक लिया। अब सांसें फूलती हुई, लेकिन मैं आपको बता दूं जो तीसरे नंबर पर आने वाला खिलाड़ी है ना विजय राणा, ये जब मैदान में आते हैं तो भैया पूरा माहौल बना देते हैं। और इस माहौल को रोकना होगा तो वही कॉन्फिडेंस के साथ प्रदीप भोईर को गेंदबाजी करनी होगी। कभी विजय राणा तो कभी प्रदीप भोईर, ऐसा कुछ यहां पर सत्र देखने को मिलेगा क्या, ये सवाल अब दर्शकों के बीच बनता हुआ। प्रदीप भोईर की यह अगली गेंद विजय राणा के लिए, नए बल्लेबाज नई गेंद खेले करे, ऊपर से उठाने का प्रयास, यहां पर खिलाड़ी है उसके पहुंच से बाहर, गेंद चली गई सीमा रेखा के बाहर, 6 रन। जरूर मेरा तो बहुत घूम चुका है इस वक्त, मैं जरूर ये गीत से कहना चाहूंगा क्योंकि एक गया माहौल बना, उसके बाद उस माहौल को फिर से गर्म करते हुए विजय राणा जो हर एक गेंद को खोद कर निकालते हैं, इस सीजन के सबसे खतरनाक और घातक बल्लेबाज है जिसको रोकना नामुमकिन है। इस वक्त प्रदीप की अगली गेंद, ऊपर से उठाने का प्रयास, यहां पर फिर से अजय भोईर, मौका है, मौके का फायदा उठाया राणा, बैक टू द पेविलियन। देखिए स्क्रीन के ऊपर नीचे जो पट्टा है ना हमारे स्क्रीन के ऊपर, दोनों भी टीम का ये समीकरण बताते हुए 12 गेंदे 27 रन। अब यहां पर 13.5 की औसत से जाना होगा नौपाड़ा टीम को। और जिस तरह प्रदीप भोईर और अजय भोईर ने गेंदबाजी की है वाकई काबिले तारीफ है। भले ही उनके हाथों से कैच छूटा, लेकिन मैच छोड़ने वाली बात उनके गेंदबाजों से नहीं हुई है, यह बेहतरीन काम। लेकिन अब नए बल्लेबाज मैदान में जाते हुए प्रतीक भगत, मैंने कहा था नौपाड़ा टीम के खेमे में बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है प्रतीक भगत है, उसके बाद और एक खिलाड़ी गणेश कोली जो मैच का फांसा कभी भी पलट सकते हैं। लेकिन मैच का फांसा अगर पलटना है तो इन दो बल्लेबाजों को इस ओवर में एक अच्छी बारी करनी होगी, अभी नहीं तो कभी नहीं। 365 दिन आप राह देखते हो, फिर उसके बाद ये सीजन खत्म होने के बाद शादियां आती है, शादी में तो क्रिकेट नहीं होता, उसके बाद बारिश आती है, बारिश में क्रिकेट होता है लेकिन वो रबर बॉल वाला होता है, लेकिन असल वाला टेनिस क्रिकेट जो है ना ये सबको पसंद है। और ये आपको तभी देखने को मिलेगा जब आपके 365 दिन खत्म हो जाएंगे, उसके पहले आपके पास मौका है और मौके का फायदा उठाना होगा। अजय भोईर की ये दूसरी गेंदबाजी, ये हल्के हाथों से खेलने का प्रयास किया था, डॉट बॉल। दरपेश परदेसी जिस तरह पहले बल्लेबाजी करने के लिए गए, कई बारी इन्होंने खेली है, लेकिन इस बार जय हनुमान मोठी जी टीम के सामने प्रदर्शन करते हुए उनको यहां पर अभी तक उतनी अच्छी सफलता नहीं मिली है जितना उसकी टीम चाहती है। ये देखिए ये पल्लू स्कूप खेलने का प्रयास किया था, डॉट बॉल। रन आना जरूरी है ये वो सोचते हैं, लेकिन गेंद की रफ्तार भी देखना है। जिस तरह अजय भोईर ने इससे पहले ओवर फेंकी थी, 6 रन दिए थे, उसके बाद उसने चौथी यानी कि उसके कोठे की दूसरी ओवर ली है और उसमें से 2 गेंदें फेंकी है डॉट। इससे पहले ओवर फेंकी थी वो भी 2 गेंदें डॉट थी।
ये देखिए दरपेश को गेंद समझ नहीं आ रही है। अब यहाँ पर डगआउट थोड़ा सा शांत होता हुआ, नर्वस यहाँ पर समय बताते हुए, गेंदें जिस तरह फेंकी जा रही है ना, मैं जरूर कहना चाहूंगा कि 24 रन पहले ओवर में जाने के बाद अजय भोईर ने मोठीजी टीम को कमबैक दिखाया। उसके बाद प्रदीप, ये किनारा लगा और लॉन्ग स्टॉप डीप की तरफ गेंद चली गई। 4 रन काफी देर के बाद। डीजे 8 गेंदे और 23 का समीकरण, यानी कि इन 2 गेंदे में अगर एक आध बड़ा स्ट्रोक आए तो नौपाड़ा टीम अब उछल जाएगी, लेकिन इन 2 गेंदों में 5 से कम रन संख्या है तो मोठीजी टीम यहां पर तालियां बजाएगी। ये देखिए, ये बड़ा स्ट्रोक है क्या? जी जरूर, ये दरपेश का इस टाइम के ऊपर छक्का आना काबिले तारीफ है। डीजे अजय भोईर वेरिएंट वाला गेंद फेंकना चाहते थे, जिसकी कुशलता उनके पास है, स्किल है, लेकिन उस स्किल को संदेश भगत ने नहीं पहचाना, लेकिन दरपेश ने पहचाना और जिस टाइम पे छक्का आना था वो छक्का आया है। 7 गेंदे 17 रन। अब क्या होगा? ये डॉट गेंद आएगी तो मजा आएगा, इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आएगा तो भी मजा आएगा। तो मजा आना ये दर्शकों के लिए अच्छा होता है, क्योंकि दर्शक वही चाहते हैं अंत वाली गेंद तक मैच आए। ओ माय गॉड, क्लीन बोल्ड, यहां पर स्टंप को उखाड़ दिया और मैदान से बाहर भेज दिया दरपेश परदेसी को। अब यहां पर समीकरण आता हुआ 6 गेंदे 17 रन। देखिए अजय भोईर ने जिस तरह गेंदबाजी की, 12 गेंदें उन्होंने फेंकी, सिर्फ 16 रन खर्च किए हैं। अजय भोईर की गेंदबाजी मैंने अगर देखी, आप सबने भी देखी, तो काबिले तारीफ गेंदबाजी है और वो अगर ऐसे ही क्रिकेट में गेंदबाजी करेंगे तो बड़ी टीम में उनका नाम हो सकता है। पुलटॉस गेंद के ऊपर यहाँ पर एक बड़ा स्ट्रोक आया, उसके बाद उसने कमबैक दिलाया। दरपेश परदेशी अगर वो 2-3 गेंदे डॉट नहीं होते तो शायद कुछ वहां पर बना पाते, लेकिन अभी भी कुछ बना नहीं है, कुछ बिगड़ा नहीं है, कुछ भी हो सकता है। एक तरफ जय हनुमान मोठीजी टीम यहाँ पर अब तक हमारे अपने टीम के लिए प्रयास करते हुए और श्रीदत्त नौपाड़ा टीम अपने टीम के लिए प्रयास करते हुए, सामने बल्लेबाज प्रतीक भगत है जिसको अब तक एक भी गेंद नहीं मिली और इस गेंद में, इस ओवर में उनको अगर अपने टीम को किनारे के ऊपर लाना है तो पहले 3 गेंदों में उन्हें करिश्मा दिखाना होगा और गणेश कोहली को उनको साथ देनी होगी। और ये 3 गेंदें, ये 6 गेंदें जिनको दी गई है, परेश पाटिल इनका नाम है, ये 3 गेंदें उनको बहुत ही क्लीन फेंकनी है, निर्णायक फेंकनी है। ऊपर से उठाया, मैंने कहा था प्रतीक भगत ऑलराउंडर, ये माइटी बिग, माइंड ब्लोइंग, पावरफुल, बिग 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 हिट। सबकी करूंगा, हमारा काम ही है कमेंटेटर का, सबकी तारीफ की जाए, सबको बौखला जाए, सबको उत्साह लाया जाए, सब बातें यहां पर हो जाएगी। जिस मैच की तलाश थी, इस मैच में अब यहां पर इस 6 आने के बाद थोड़ा सा क्लाइमेट बदलता हुआ, अब 5 गेंदे 11 रन। मैंने कहा था परेश पाटिल को 3 गेंदें निर्णायक फेंकनी होगी, मैंने कहा था प्रतीक भगत को 3 गेंदों में बड़ा स्ट्रोक, उसने निकाला। अब बारी है परेश की, लेकिन क्या होगा क्या नहीं होगा यह आने वाली गेंद हमें बतलाएगी। पुलटॉस गेंद ये भी भेज दी है प्रतीक भगत द्वारा सीधे पैवलिन के ऊपर, 6 रन।
और साउंड मास्टर का काम है माहौल बनाना। माहौल बनाने के लिए ये गेंद किसकी तरफ, ये देखिए, ये और एक बड़ा स्ट्रोक, ये जीत वाला जश्न मनाया प्रतीक भगत द्वारा। 3 छक्के लगाए और आसानी से मुकाबला परास्त करते हुए श्रीदत्त नौपाड़ा टीम दिनेश कोहली ऐसे खिलाड़ी कभी भी मैच का फासा पलट सकते हैं, लेकिन यहाँ पर शायद मुठीजी टीम की गलती हुई। शायद विशाल कामोटकर ऐसे गेंदबाज थे, उनको गेंदबाजी दी होती तो शायद कुछ कर पाते, लेकिन अब वो बातें नहीं है क्योंकि परेश भी अपने टीम के लिए गेंदबाजी कर रहे थे। उनको भी अब यहाँ पर कॉन्फिडेंस देना जरूरी है। जो गलतियां हुई अगली मैच में आप जरूर, जब आपकी मैच होगी तो सुधारने का प्रयास किया जाए, लेकिन